काय पण म्हणा, ब्लॉगर तर आहे माझी मम्मी. त्यांना लाईक करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. सो थोड्या वेळ पहिले भैया इथं चालू करत होता ब्लॉग, पण हा एवढा अडकला की नंतर मी म्हटलं मी चालू करते, तर आता कसं माझ्याकडं जागामध्ये बघायला जाऊ दे. सो तुम्हाला सांगायचं राहिलं की आज मला जायचं एंगेजमेंटला माझ्या फ्रेंडचा, जे की माझ्या घरापाशीच आहे. तिचं घर आणि घरीच आहे एंगेजमेंट. तर त्यासाठी रेडी वगैरे होऊन जावं लागेल. अजून आंघोळ पण झाली नाही. आणि माताश्री चालली मंदिरामध्ये. कुठे चालली? मंदिरात आरतीसाठी गाईस. आणि पिताश्री इथं जेवण करायलेत. हॅलो म्हणा. हॅलो. सो गाईस, तुम्हाला एक सांगते, घर किती खराब झालेलं आहे. अजून साफसफाई काहीच केलेली नाहीये. सो मी आता स्नान करून घेते, मग घर वगैरे आवरते आणि तयार होते एंगेजमेंटला जायसाठी. 12 वाजता आहे. तिनं थोडं लवकरच आहे म्हणली, तर आवरून घ्यायला थोडा जास्त टाइम लागते. सो आवरून घेते, मग तुमच्याकडे येते. फायनली गाईस, आम्ही रेडी झालो आणि घरचे कामं सुद्धा झालेत. आम्ही 11 वाजता जाणार होतो आणि 12 वाजले मम्मीमुळं. माझ्या मुलाला वाजले का? हा, तुझ्यामुळेच वाजले. ही उशीर केली तयार व्हायला. ऐक ग, आणि पाय पाय जाऊया आपण. चल. नको नको, घरापाशीच आहे तिचं घर. ऊन कसलं आहे? ऊन ऊन कसला आहे? ऊन लय चांगला आहे. सो गाईस, तुम्हाला एक सांगायचं विसरलं, मम्मीची कट. बाबा, मम्मीने कोणती कट केले? यू कट. मग तिने क्लचर लावायला पाहिजे ना. मॅडमनी कट केली, पण क्लचर लावायला पाहिजे ना. तर मॅडम म्हणे आम्हाला आवडली नाही कट ती, आम्ही क्लचर लावत नाही, आम्ही चिट्टू पाडत्या. आम्ही तिला त्या दिवशीपासून चिडवायला, यू कट यू कट यू कट. पहिले हे बघा, मी तुम्हाला असं काय म्हणलं होतं, खूप खराब होती. आणि हे आमच्या घरचं पोरग आळस द्यायला इथं. युट्यूबर. हे घरचं पोरग आळस द्यायला. काय म्हणल्या? युट्यूबर आहे हम लोग. हे आमचा युट्यूबर आहे. आणि एक माताश्रीची साडी किती मस्त आहे. ते असं हे इकडे इकडे अशी, असं मग त्यांना लाईक करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सरप्राईज. सो गाईस, चला आता गाडीवरती जायचं आहे. आणि एक तिथे गेल्यावर 2 मिनिटाचाच रस्ता आहे जायचं, तर निघूयात. गाडीची चाबी घे आपण. दे ना मला. कुठे ठेवलीस तू? मेरे को हाथ में चाहिए चाबी. हातामध्ये द्या माझ्या चाबी. घेतोस की घे ना. अगं दे ना, चाबी दे. दे ना. हातामध्ये पाहिजेत म्हणालीस की. ज्यादा लिपस्टिक नहीं है गाइस, थोड़ी सी लगाई है. अरे जास्त लिपस्टिक नाही आहे, थोडीशी लावली मी. हिंदी का बोलायले मी? हिंदीचं भूत आलं वाटायला माझ्या अंगामध्ये. चला चला. चप्पल कुठे? तुझी मजी कुठं आहे? तिथे समोर आहे. सो गाईस, चला आता जाऊया. आम्ही आलोत इथे, पण आता मी सगळ्यांसमोर ब्लॉग कसा बनवू ते विचार करायले. हो मम्मी, तू मला हे सांग, मी सगळ्यांसमोर ब्लॉग कसा बनवू? हां, इथे जेवायला बनवायला. चला आपण मध्ये जाऊया. अशी सवय नाही आहे ना मला लोकांमध्ये ब्लॉग बनवायची. घरी बनवत होते, तर आता बघूत. काहीच एंगेजमेंटचं सगळं झालेलं आहे.
जेवायला जायचं. मजा आली ना? हा मजा आली. खूप छान दिसू लागली होती ते. कॉंग्रॅच्युलेशन्स दोघांना पण. जेवण वगैरे झालेलं आहे आणि माताश्री आता चालवणार आहेत गाडी. वा वा. चला माताश्रीच्या मागे बसून जायचं घरी. कुठे टाकून देतेस? खड्ड्यात टाकणार. किती 5 वर्ष झालं तुला स्कूटी येते, असं कसं? चलो. Dance with me. Back and forth. Move my body back and forth. फायनली गाईज आम्ही घरी आलोत म्हणजे घराच्या बाहेर थांबल्या आम्ही. आणि मम्मी म्हणत होती खड्ड्यामध्ये घालते, बट चांगला आणली. चांगलं चालवली मम्मीनं. शाबाश मेरी बच्ची. खड्यात घातलं तरी मला दाखवावं लागते म्हणून चांगला. हॉस्पिटलमध्ये पैसा तुवाच जाते म्हणा, है ना? चला आता मम्मी तर झोपी जाते. तू काय पियायला? फ्रुटी. माझा पियायला तू फ्रुटी? आमच्या इथं काचेचा ग्लास नाही आहे गाइस. गरीबी देखो हमारी. गरीबी. स्टील के ग्लास में पीते हैं हम. अरे हे चांगलं आहे. समोसा आलं काय पियायला? पाणी पियायला. समोसाला काय दिसणार आहे काय पियायला? आता तर मम्मी 100% झोपी जाणार आहे, हे तर मला माहित आहे. आणि मी पण आता झोपी जाते. एक झोप काढते आणि लगेच मग येते मी. गाईज तुम्हाला काहीतरी दाखवते. हे बघा, नुसती रीलच नाही बनवत, भांडे पण घासती, स्वयंपाक पण करती, सगळे घरचे कामं करती, सगळे आयटम येतात तिला बनवायला. हे काय आहे चालू? हं? काय चालू आहे? तू कधीपासून ब्लॉग बनवायला चालू केली? तू बनवलीस, मी का बनवू नये? ओ माय गॉश मम्मा. गाईज असं म्हणणं आहे की मम्मीचे माझं लेकरू भांडे घासायला, भांडे स्वयंपाक घासते. करायला. स्वयंपाक पण करायली तिनं. झाली नाही भांडे? थोडेसे आहेत. नंतर चपात्या करायचे, नंतर त्यानंतर वरणाला फोडणी द्यायची, त्यानंतर मम्मी पप्पा भैयाला जेवण वाढू घालायचं, त्यानंतर आपण जेवायचं आणि त्यानंतर मोबाईल बघायचं, व्लॉग एडिट करायचे, रील्स बनवायचे, रील्स एडिट करायचे. त्यानंतर मम्मी 10 वाजता म्हणते आकांक्षा झोपी जा. माझा झोपायचा टाइम फिक्स आहे. मम्मी म्हणती आकांक्षा झोपी द्या. 10 वाजले की मग झालं झोपी जायचं. असं आहे गाईज. आणि बिचारीचा हात दुखायलाय तरी पण व्लॉग बनवायली. काय पण म्हणा, व्लॉग आता आहे माझी मम्मी. बर्तनवाली बाई. अजून काय म्हणू? बाय बाय बाय. अजून एंड कशाला करायचं? एवढ्या लोक नाही. तुम्हाला मी जेवण बनवलेलं दाखवलं पण. गाईज मी बनवलेले आहे चपात्या, भात, वरण आणि मेथीची भाजी. आणि मम्मीनं मला ताक वगैरे करून दिलेली आहे. सो जेवण वगैरे करून घेते मी. सो गाईज जेवण वगैरे झालं आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय. गुड नाईट.